नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आहेत की मॅडम गॅस होतो आणि मग मला खूप अस्वस्थ वाटतं. तर त्याच्यावर काहीतरी सांगा ना. तर गॅस किंवा ढेकर येणं जे आहे ते अ, काही प्रमाणात असणं हे नैसर्गिक आहे. म्हणजे आपल्या शरीरात जर असतो वात तर तो बाहेर पडतो. पण प्रमाणाच्या बाहेर आणि दुर्गंधीयुक्त असेल तर मात्र नक्कीच त्याच्यावर काहीतरी उपाय केले पाहिजे. तर गॅस का होतो ह्याचं मी आधी कारण सांगते आणि तो नाही होऊ नये म्हणून आपण काय उपाय केले पाहिजे आणि कुठली मुद्रा करायला पाहिजे हे मी सांगते. आणि परत एकदा नम्र विनंती, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुख्य माहिती आहे का, स्किप न करता बघा. म्हणजे काय होतं मग परत तेच प्रश्न, मॅडम कुठली मुद्रा, काय हे, असं तसं. तर स्किप करू नका, छोटाच व्हिडिओ असतो त्यामुळे. तर गॅस का होतं? तर बऱ्याच जणांना अन्न हे पटपट खाल्ल्यामुळे आणि न चावल्यामुळे, आपण पूर्वी म्हणायचे एक घास 32 वेळा चावून खा, असं पूर्वी म्हणायचे. आता काय होतं, प्रत्येकाला सगळ्या गोष्टीची घाई आहे आणि त्यामुळे अक्षरशः म्हणजे काय खातोय याकडे लक्ष नसतं. त्यात आणखीन टीव्ही बघत, मोबाईल बघत जर जेवलं तर आणखीन आनंद. सगळ्यामुळे सुद्धा गॅस होतो. तर हे लक्षात ठेवा, की तुम्ही मोबाईल बघत किंवा टीव्ही बघत जेवण करू नका आणि तुम्ही जे काही खाताय त्याकडे तुमचं लक्ष नसतं. तर आणि नीट चावल्या जात नाही आणि अर्धवट अपचन झालेलं जे अन्न असतं त्याचे गॅसेस तयार होतात. दुसरं एक कारण म्हणजे बऱ्याच जणांना जेवताना मोठमोठ्याने बोलायची किंवा खूप तोंड उघडं ठेवून अशी अशी चावायची सवय असते, की जेवताना जर खूप बोललं किंवा असं मोठा-मोठा आ केला, तर तुमच्या तोंडावाटे बाहेरील हवा आत जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा गॅस होतो. तर हे सगळं टाळायचं असेल तर पहिले आपलं मेन सगळ्यात पहिले आहाराकडे लक्ष द्या. व्यवस्थित अन्न चावून-चावून खा. पाणीसुद्धा एका जागी खाली बसून नीट बसून प्या. घोट-घोट प्या. असं घट-घट पिऊ नका घाई-घाई. सगळ्या गोष्टीची घाई करायची नाही. आपण जे जेवतो ते सुद्धा अगदी म्हणतात ना, खूप छान शांतपणे आणि म्हणजे नुसतंच पोट भरायचं म्हणून नाही. ते अन्न आपल्याला आपल्या शरीराला लागू पडणार आहे, हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही अ, अन्नाचं सेवन करा. मला ह्यांनी गॅस बनतील असं मनात आणूच नका. बऱ्याच जणांना कडधान्य खाल्लं की किंवा बटाटा खाल्ला की गॅस होतो. तर लक्षपूर्वक ठरवा की आपण हे किती प्रमाणात खायचं आहे. सगळं बंद करायचं नाही, नाहीतर परत न्यूट्रिशनचा अभाव होतो. तर कधी खाल्लं तर होतो. हे सगळं थोडंसं ना आपणच आपल्या शरीराकडे, आहाराकडे आणि आहार-विहाराकडे लक्ष द्यायचं आहे. तर हा झाला का होतो, हे झालं. तर आता ह्याच्यावर उपाय. तर अगदी तुम्हाला परत आजीबाईच्या बटव्यातलेच उपाय सांगते, की पूर्वी बघा आपल्या आहारामध्ये ताटामध्ये लिंबू वाढलेलं असायचं आणि मीठ. आता त्याच्या जागी तुम्ही सेंधव आणि लिंबू जर असं जेवण झाल्यावर जर चुकलं ना, तरी सुद्धा तुम्हाला अपचन होणार नाही. परत आलं, आणि आलं किसून घ्या. आल्याचा रस आणि पुदिन्याचं, म्हणजे पुदिन्याचं सरबत म्हणता येत नाही. आपण पुदिन्याचाही रस काढून घ्या. आणि किंवा पुदिन्याचे पानं असे पाण्यामध्ये घालून ठेवा आणि त्यातला जो सगळा अर्क उतरतो पाण्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आल्याचा रस टाका. त्याने सुद्धा तुमचे गॅसेस अगदी ताबडतोब बंद होतील. आलं जो आहे त्याच्यामध्ये अतिशय पचनासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसंच पुदिनासुद्धा ढेकर आणि गॅसेससाठी अत्यंत उपयोगी अशी म्हणजे वनस्पती म्हटलं तरी चालेल. तुम्ही त्याचा चटणीत वापर करा. किंवा ह्याच्यामध्ये दहीवड्या करतो किंवा दहीमध्ये सुद्धा पुदिनाची पावडर वरनं जर भुरभुरून घेतली तर तुमचे बरेचसे पचनाचे जे आहे संबंधित प्रॉब्लेम ते दूर होतील. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आपल्या मसाल्यातला पदार्थ म्हणजे हिंग. अत्यंत उपयोगी असा हिंग आहे. त्यामुळे हिंग हा तुमच्या आहारात अगदी म्हणजे समावेश करा. आपल्या गोडं असतं त्याच्यामध्ये घाला. ताकामध्ये हिंग घालून घ्या आणि ज्यांना भाजीमध्ये फोडणीत अगदी हिंग घालून घ्या. कोशिंबिरीमध्ये सुद्धा थोडंसं फोडणी करा. जिरं आणि हिंग्याची फोडणी करा. अगदी तुम्हाला छानपैकी त्याचा म्हणजे फायदा मिळेल हिंगाचा. पूर्वी बघा लहान बाळाला म्हणजे अपचन वगैरे झालं तर अक्षरशः म्हणजे ढेकर अगदी बाळाचं, कारण त्याची त्वचा नाजूक असायची. तर हिंगाचं पाणी, असं पाणी करून हिंगाचं पाणी पोटात लावायचे.
लगेच त्याला आराम मिळायचा. तर असे हे घरगुती उपाय आहे. आणि तुम्ही खूप मला गॅस होत आहेत मला हे, तर तुम्ही खाल्लं की सुद्धा थोडंसं शतपावली करा. हां, हे छोटे-छोटे उपाय करा, की जेणेकरून तुमची जी होतं आपल्याला गॅस झाला तर आपल्याला असं लाजिरवाण वाटतं. चार चौघात गॅस पास दाबला, आपण खूप गॅस कंट्रोल केला तर दुष्परिणाम सुद्धा होतो. तो गॅस वरती चढतो आणि मग इथे आपल्याला असं वाटतं की हार्ट अटॅक येतोय का काय? असं वाटतं. येत नाही, पण आपल्याला इथे दाब येतो त्या गॅसचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघा. आपण आहार काय घेतो आहे? आपला विहार काय, म्हणजे व्यायाम करतोय का? चालतोय का जेवण झाल्यावर? का नुसतंच बसून राहतोय? हे सगळं तुम्ही आजमावून बघा आणि मग तुम्हाला अजिबात गॅसेसचा त्रास होणार नाही. आहारामध्ये आलं, पुदिना, हिंग याचा समावेश करा. हां, जेवण झाल्यावर ज्यांना अगदी वाटत असेल ते हिंग आणि हळद अशी छोट्या गोळ्या करून ठेवा. मधामध्ये अशा छोट्या गोळ्या करा आणि जिभेवर ठेवा आणि पाणी प्या. तर त्यांनी सुद्धा खूप तुम्हाला छान फायदा होऊ शकेल. आणि आता तुम्हाला मुद्रा सांगते. तर मुद्रा सुद्धा की अपान अपान वायू मुद्रा, म्हणजे हे 2 आहेत की नाही, हे मधले 2 बोटं असे तुम्ही जेवण झाल्यावर हे मधले 2 बोटं अंगठ्याच्या टिपेला जोडून ठेवा आणि असं ठेवा. सकाळी एक 15-20 मिनिटं जेवण झाल्यावर करा. म्हणजे अगदी ताबडतोब करू नका हां. थोडंसं गॅप जाऊ दे आणि रात्री झोपताना सुद्धा जे अगदी जेवल्या नाही, झोपताना ही मुद्रा करा. बघा तुम्हाला झोपेत सुद्धा गॅसेसचा त्रास होणार नाही. तर हे अपान वायू मुद्रा सुद्धा छान आहे. आणखीन एक म्हणजे वातनाशक मुद्रा, म्हणजे ही आपलं हे पहिलं बोट आहे. हे अंगठ्याच्या इथे तळाशी हे करायचं आणि असं उभा आणि तुमच्या गुडघ्यावर ठेवा. या दोन्ही मुद्रा केल्या तरी तुम्हाला गॅसेसचा, ढेकरचा त्रास होणार नाही. बघा, करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला फरक पडला की नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.